षष्ठी सप्तमी आणि आजचा अष्टमीचा दिवस, 2 दिवस षष्ठी आणि सप्तमीला जे आपण मनापासून नाथ महाराजांची सेवा केली, त्या सेवेचा परिणाम, त्या सेवेचं फळ आज नाथ महाराज आपल्याला काला देणार आहेत. आणि काल्याचं कीर्तन जेव्हा असतं तेव्हा काल्याच्या कीर्तनाला काही विशिष्ट मर्यादा आपल्या संप्रदायाने घालून दिलेल्या आहेत. काल्याचं कीर्तन असेल तर इथे संतपर अभंग घेऊन चालत नाही. काल्याचं कीर्तन असेल उपदेशपर प्रकरणातला अभंग घेऊन चालत नाही. काल्याचं कीर्तन असेल तर राम महाराज इथे नामपर प्रकरणातला अभंग घेऊन चालत नाही. काल्याचं कीर्तन असेल तर इथे काल्याच्याच प्रकरणातला अभंग घ्यावा लागतो. हे काही नियम आपल्याला घालून दिले. अभंगांची काही प्रकरण आहे आणि त्या प्रकरणातलं काल्याचं प्रकरण म्हणजे काय तर भगवंताने जो काल्याची लीला केली त्या काल्याच्या लीलेचं वर्णन करणारा, गोपाळांचा आणि भगवंतांचा संवाद सांगणारा अभंग काल्याच्या लीलेमध्ये असतो. आणि मग काल्याच्या लीलेमध्ये असलेला जो अभंग आहे त्यातल्या तुकोबारांच्या संहितेतले अनेक अभंग काल्याचं वर्णन करणार आहेत. त्यातले काल्याचे वेगवेगळे प्रसंग सांगणार आहेत. काही प्रसंगामध्ये भगवंताच्या जन्माचा आनंद सांगितलाय, गोकुळीच्या सुखांत पाला नाही लेखा वगैरे अभंग पाहिले तर त्यात भगवंताच्या जन्माचा आनंद सांगितलाय. भगवंताने काल्याची लीला कशी केली हे सांगितलंय. काल्याचा प्रसाद आम्ही कसा घेऊ हे सांगितलंय. कंठीधरीला कृष्णमणी सारख्या अभंगामध्ये भगवंताच्या नामाचं आणि काल्याचं दोघांचंही महत्व सांगितलंय. मात्र आज आपण सेवेकरता जो अभंग घेतलाय या अभंगामध्ये भगवंताच्या लीलेतला एक महत्वाचा प्रसंग सांगितलाय. तो प्रसंग असा आहे की ज्या प्रसंगामध्ये भगवान आपल्या प्रिय सवंगड्यांसह काही संवाद साधतात, काही गप्पा मारतायत, आजच्या भाषेत जर बोलायचं झालं तर काही गुज गोष्टी करतायत, बोलतायत. आणि त्या बोलत असताना भगवान आपल्या मित्रांशी बोलतायत. पण हे बोलत असताना प्रसंग सगळ्यांना ठाऊक आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्मा जेव्हा गोकुळात अवतरित झाल्यानंतर भगवंताच्या बाललीला हळूहळू सुरू झाल्या. आणि त्या चालू असताना भगवान जेव्हा काही छोट्या छोट्या लहान मुलांना घेऊन खोड्या करू लागले, त्या खोड्या चालू असताना भगवंताने एक दिवस आपल्या मित्रांकडे पाहिलं. आणि पाहिल्यानंतर भगवान म्हणाले, अरे काय तुमची रे ही अवस्था, ही कसली अवस्था आहे? आपण गोकुळातली पोरं आहोत, आपण वृंदावनातली पोरं आहोत. आपल्या घरच्या दह्या दुधावर सगळं जग सांभाळलं जात आहे. आपल्या घरी जे दही दूध तयार होतं त्याच्यावर मथुरेसारखं शहर दही दूध पिऊन धष्टपुष्ट व्हायला लागले. ते तिकडे धष्टपुष्ट होत आहेत आणि त्यांना खाऊ घालणारे तुम्ही असे कसे रे गाडीपुढे पैलवान? त्या गोपाळाने सांगितलं, देवा आता भविष्यात कलियुग येणार आहे. कलियुगातली हीच अवस्था आहे. त्या शेतकऱ्याच्या जीवावर खाऊन माजणारे भरपूर आहेत. त्या शेतकऱ्याला खायला काही मिळत नाहीये. विठ्ठल कारण अन्नदाता तो आहे, त्याला काही खायला मिळत नाही आणि त्याच्या जीवावर माजणारे वेगळेच असतात. हे सगळीकडे गोपाळ म्हणू लागले, देवा अरे आमच्याकडे तयार होतं सगळं, पण तयार झालेलं आमच्यासाठी तयार होत नाही. ते सगळं मथुरेला निघून जातं. मथुरेला जर जातं तर मग तुम्हाला काय मिळतं? तर त्या गोपाळाने सांगितलं, देवा आम्हाला साधं ताक प्यायला मिळतं. आजकाल तेही चांगलं मिळत नाही, ते सोडून द्या. पण त्या काळात मिळत होतं. त्या ताकाला फारशी काही किंमत नव्हती. आज त्या ताकालाही किंमत मोजावी लागते. पण त्या काळात ते महत्वाचं नव्हतं, एवढं सहज मिळत होतं, चांगलं मिळत होतं. ते गोपाळ म्हणाले, देवा ते ताक पिऊन आम्ही जगतो, मग कशी आमची प्रकृती तयार होणार? कसे आम्ही धष्टपुष्ट होणार? मग आम्हाला जर आनंदाची तृप्ततेची भावना प्राप्त होतच नसेल तर आमचं शरीर धष्टपुष्ट कसं दिसेल? देवा तू पाटलाचा पोरगा आहेस, तुला काय कमी आहे? तुझ्या घरी काय आहे? नवनीताचे पूर आहेत, आमच्याकडे ताकाचे सरोवर आहेत. मग आमच्या या निमित्ताने तरी तुम्ही टाळ्या वाजायला बरं वाटलं मला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.